नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. धुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे स्वयंसेवकांना देण्यात आले प्रशिक्षण. धुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे आपत्तीच्या काळात तात्काळ मदत कार्य करण्यात यावे यासाठी स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन धुळे जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या प्रशिक्षणात नैसर्गिक आपत्ती, पूरस्थिती, आग लागणे, इमारत दुर्घटना तसेच आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाच्या उपाययोजनाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. आपत्तीच्या वेळी प्राथमिक उपचार, बचावकार्य, सुरक्षित स्थलांतर तसेच समन्वयाने काम कसे करावे याचे प्रात्यक्षिकद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. आपत्तीच्या काळात प्रशिक्षित स्वयंसेवकांनी भूमिका अत्यंत महत्त्वाची असून अशा प्रशिक्षणांमुळे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम होईल असा विश्वास यावेळी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. पूर आले तेव्हा सुद्धा बोलवलं होतं आणि ज्यावेळेस सिव्हिल यंत्रणा, NDRF आणि हे सगळ्यांचं यश कधी असतं, एखादी मोठी आपदा येऊन पण जेव्हा आपण जीवितहानी पूर्ण तर टाळू शकत नाही पण कमीत कमी करू शकतो, तर ती कमीत कमी करण्यासाठी आपल्याला जे आज ट्रेनिंग दिलेलं आहे ते त्याच्यासाठी दिलेलं आहे. आपल्या इथं बऱ्याच वेळा ग्रामीण भागामध्ये रात्री कुठंतरी लोक शेतामध्ये काम करायला जातात किंवा घरामध्ये काहीतरी सांदीभिंदीमध्ये काहीतरी शोधायला जातात रात्रीचे आणि मग साप चावतो. अशा वेळी कोणालाच माहीत नसतं काय करायचं, सापाचं कसला साप आहे, काय आहे किंवा काय. तर आता तुम्हाला जर ट्रेनिंग दिलं आहे तर तुम्ही ॲटलिस्ट तुमच्या गावापुरतं तरी तुम्ही आता सज्ज झालेला आहेत अपदाच्या दृष्टीनं. तुमच्या गावामध्ये कुठं ओढ्याला पूर आला, कोण अडकलं तर तुम्ही आता गाठ बांधून त्यांना बाहेर काढू शकता रोखणं, किंवा गरजच पडली तर बोटीसुद्धा ऑपरेट करायला शिकवल्या असं मला जे ब्रीफिंग दिलं आणि तुमच्यातल्याही लोकांनी सांगितलं की आम्ही बोट खोलून लावू शकतो, परत खोलून परत ठेवू शकतो. तर हे जे आपण ट्रेनिंग घेतलेलं आहे तर हे आपल्यापुरतं न ठेवता तुमच्या अजून गावातल्या 10 लोकांना शिकवा आपण जे काही हे शिकलेलं आहात ते. आणि तुमचा गाव कसा, म्हणजे बाहेरून तर मदत येईलच. आम्हाला आता आपत्ती आली तर जनरली कधीच असं काही नसतं की हेलिकॉप्टरनं किंवा विमानानं एक अर्ध्या तासात लगेच NDRF येते, असं नाही. वेळ लागतो त्यांना. जर अगोदर सांगितलं तरी रस्ते बंद झालेले असतात, झाडे पडलेले असतात, पाण्यामुळे रस्ते बंद असतात, त्यांना फार अडचणी येतात. तोपर्यंत लोकांनी काय करायचं, तर तोपर्यंत काय करायचं म्हणून तुम्हाला जे ट्रेनिंग दिलेलं आहे ते त्यासाठी दिलेलं आहे. तोपर्यंत तुम्ही गावातच तुमचं एक पथक तयार करून तुम्ही त्याचं नेतृत्व करायचं आहे. नेतृत्व करायचं याच्यासाठी की तुम्ही हे ट्रेनिंग घेतलेलं आहे. इव्हन महिला असतील तर त्यांनीसुद्धा नेतृत्व करायचं आहे आणि जे काही रेस्क्यू असेल, सापसावला असेल, पुरामध्ये कोणी अडकलं असेल, एखाद्या पावसाळ्यामध्ये चुकून घर जरी पडलं, घराच्या ढिगाऱ्याखाली कोणी अडकलं असेल, तर हे तुम्ही तुमच्या गावाचं, तुमच्या टीमचं, तुम्ही आजचं हे प्रशिक्षण हे 10 दिवसाचं तुमच्या पुरतं मर्यादित ठेवायचं नाही. हे तुमच्या मित्रांना तुमच्या गावामध्ये सुद्धा स्मॉल प्रशिक्षण कसे अरेंज करता येईल, त्याच्यासाठी काय आम्हाला इथून मटेरियल द्यायचं असेल तर ते सोनवणे साहेब आपण देऊ. तुम्ही गावामध्ये अरेंज करा. आता 26 जानेवारी आलेलं आहे. 26 जानेवारीला शक्यतो झेंडावंदनानंतर सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. तर त्या सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच तुम्ही आज जे शिकलेला आहात, CPR देणं, तुमचे गाठी शिकवणं, गाठी ज्या आज तुम्ही शिकलेला आहात, किंवा साप चावला तर काय करायचं, तर हे जे आहे हे 26 जानेवारीला आता पत्रकार महोदय आहेत, तर हे 26 जानेवारीला तुम्ही गावात हे ट्रेनिंग घेतलं झेंडावंदनानंतर, अशा न्यूज आल्या पाहिजेत सोनवणे साहेब.